नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार आणि या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडला गेलेला आहे डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी 25 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली. यामध्ये सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात. तन्वीशता टॅबलेट हे बेस्ट टॉनिक प्रत्येक फॅमिलीने आवर्जून घ्यावं असं हे टॉनिक आहे. तन्वी ज्येष्ठा टॅबलेट खोकल्यावर, संतकफ टॅबलेट सर्दीवर अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स या संस्थेमध्ये आहेत. www.tanviherbals.com ही त्यांची वेबसाईट आहे. तिथे जाऊन तुम्ही या संस्थेविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता. तन्वी हर्बल्सची प्रमुख केंद्र तन्वी ठाणे आणि तन्वी दादर आणि इथे रुग्णांचं मोफत नाडी परीक्षण देखील केलं जातं. ठाणे दादर सोबतच महाराष्ट्रात विविध ठिकाणी तन्वी हर्बल्सची फ्री हेल्थ चेकअप सेंटर्स उपलब्ध आहेत. विविध पुरस्कार या संस्थेला मिळालेले असून उद्योगश्री, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी या संस्थेला नावाजलेला आहे. तर तन्वी हर्बल्सचे डायरेक्टर्स डॉक्टर मानसी यांच्याकडून आता आपण जाणून घेऊयात तन्वी हर्बल्स हे आपल्यासाठी कसं गुणकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड किंवा आरोग्य संबंधित आणखी काही समस्या असतील तर तुम्ही ह्या लाईव्ह शोमध्ये त्यांना प्रश्न विचारू शकता. तुम्हाला स्क्रीनवर जो लँडलाईन नंबर दिसतोय त्यावर. तर डॉक्टर, सुरुवातीला असं विचारायचं आहे की बरेच जणांना जळजळ होते, परत ढेकर येणं किंवा अंग दुखतं, तर हे नेमकं कशामुळे होतं आणि यावर काय उपाय आहेत? आपल्या शरीरामध्ये जे 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ, हे आपलं शरीर चालवत असतात. आता जळजळ होणं ह्याचा अर्थ म्हणजे काय, की एकतर तुमची जीवनशैली मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्याचा अर्थ म्हणजे पहिले आपल्याला हेतू लक्षात घ्यायला हवा, की एकतर तुम्ही वेळेवर जेवत नाही आहात का? म्हणजे दुपारी 2 वाजता, 3 वाजता कधीही, म्हणजे नाश्ता दुपारी 12 वाजता घेताय का? तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला वेळेवरच जेवायला हवं. दुसरी गोष्ट, जळजळ होतंय याचा अर्थ कुठेतरी तुम्ही पाणी पिताय. तर दिवसभरात मिनिमम 2 ते 3 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. आता पाण्याचे नियम खूप वेगवेगळे आहेत. तर आयुर्वेद असं सोपं म्हणतं, की तुम्हाला तहान लागली की तुम्ही पाणी प्या. पण काही जणांना ना तहान लागून सुद्धा ते पाणी पित नाहीत. तर तुम्ही पाणी नीट पिताय की नाही ह्याकडे तुमचं लक्ष हवं. जर तुम्ही पाणी वेळेत प्यायला नाहीत तर तुमच्या शरीरामधलं ऍसिड वाढून तुम्हाला ही जळजळ होऊ शकते. तिसरं कारण अगदी महत्वाचं आहे, म्हणजे जेवण झाल्यावर जर तुम्ही लगेच आडवं झोपत असाल तरीही तुम्हाला हा ऍसिड रिफ्लक्स म्हणजे जळजळ जाणवू शकते. आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे सारखं तुम्ही जर बाहेरचं अन्न सेवन करत असाल, ब्रेड, पनीर, की जे पचायला पदार्थ जड आहेत, असे जरी तुम्ही आहारात घेतले तरी तुम्हाला जळजळ होते. म्हणजे काय होतं, की जर पचन नीट नाही झालं तर ते ऍसिड जे असतं ते आपल्या घशाशी सतत येत राहतं. काही जणांना एक सिम्पटम सतत जाणवतो, म्हणजे इथे असा घशाशी सतत थुंकी म्हणजे कफ येत राहतो किंवा तोंड कोरडं पडतं, त्यांना ती जळजळ होत असते. मग अशा वेळेला पेशंटना आम्ही सांगतो, की तुम्ही तुमची जीवनशैली पण बदला, पाणी व्यवस्थित प्या आणि त्यासोबत आपण आपलं तन्वीशता हे जे बेस्ट टॉनिक आहे ते त्यांना देतो. एक पेशंट होता, त्याला सतत जळजळीमुळे काय झालेलं, तोंडामध्ये सतत कडवट पाणी यायला लागलं, म्हणजे त्याला चवच लागायची नाही. काही घेतलं तरी तो म्हणायचा, की एक तर मॅडम मला जिभेला चुरचुरतंय, जळजळतंय आणि मी काही जे खातोय त्याचा मला आनंदच घेता येत नाहीये, असं झालेलं. म्हणजे त्याला खूप भूक लागायची पण त्याचं वजन वाढायचं नाही, एक प्रकारचा थकवा, दौर्बल्य त्याला यायला लागलं. तर याचं कारण तुमच्या शरीरात दूषित झालेलं पित्त होतं. म्हणजे कसं असतं, की पित्त जेव्हा चांगलं आहे तेव्हा खूप छान काम करतं. म्हणजे तुमचा रंग उजळवतं. म्हणजे पण जर ते दुष्ट होत गेलं पित्त, तर मग केस पांढरे होणं, केस गळणं किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणं, चेहऱ्यावर काळे डाग येणं, डोकं दुखणं, हे सगळे पित्त दूषित झाल्याची लक्षणं असतात. तर पित्त तुमचं दूषित होऊ नये म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आणि म्हणून वेळेवर जेवायचंय. आता जेव्हा ही जळजळ वाढत जाते, ते जळजळ वाढल्यावर त्याचं रूपांतर पुढे होतं ते म्हणजे डोकेदुखीमध्ये. कित्येक पेशंट आज सांगतात, की आमचं अर्धं डोकं दुखतं. आता हे डोकं दुखतं तेव्हा पण त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात. कफामुळे जेव्हा डोकं दुखतं तेव्हा ते डोकं जड झालेलं असतं. आज बरेच पेशंट सायनसचे आहेत, की त्यांना सकाळी उठल्यावर 50 एक शिंका येतात. एक अशीच पेशंट आलेली. सतत म्हणायची, मॅडम एवढा कपाळाचा भाग जड होतो आणि उठल्यावर 50 एक शिंका दिल्या की तो भाग हलका होतोय. म्हणजे काय, की तुमच्या म्हणजे डोक्यामधला जो भाग आहे तिथे कुठेतरी कफ साठला जातोय. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय कमी आहे, शरीराला काय गरज आहे हे आपल्याला शोधायला लागतं. आणि मग हे शोधण्यासाठी आपण
आपण नाडी परीक्षण करतो आणि म्हणून आपण पेशंटना सांगतो की तुम्ही एकदा तरी तन्वी हर्बलचं जे ठाणे क्लिनिक आहे किंवा दादर क्लिनिक आहे इथे एकदा पर्सनली येऊन व्हिजिट करा, की जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमची प्रकृती काय आहे, की तुमच्या आहारात काय चुकतंय, की आता एखादा पदार्थ तुम्हाला सूट होत नाही. एक पेशंट होती, तिला सतत नाक गळायचं, म्हणजे सर्दी असायची. तर मी तिला पहिले प्रश्न विचारला, की "तू रोज दही खातेस का?" तर ती म्हणाली, "हो मॅडम, दह्याशिवाय माझं कामच होत नाही." तर आपल्याला शोधायला लागतं, की कशामुळे काय त्रास होतोय. आता एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट दही सूट असतं. आता समजा गृहिणीचा पेशंट आहे किंवा पाईल्सचा पेशंट आहे, की ज्यांना पोट साफ होत नाही किंवा पचन होत नाही, त्यांच्यासाठी ताक हे औषध असतं. पण इथे सर्दीचा पेशंट आहे, की ज्याचं डोकं जड होतंय, त्याला जळजळ होते, तेव्हा आपण ताक देत नाही. आता जळजळ असते तेव्हा कधी-कधी ताक उपयोगाचं होतं, कारण ॲसिड नलिफाय करायला अल्कली लागते आणि मग तेव्हा ताकाची मदत होत असते. पण हे सगळं आपल्याला प्रकृती परीक्षणावरनं ठरवायला लागतं. तर जळजळ, ॲसिडिटी, डोकेदुखी या सगळ्यासाठी रामबाण उपाय एक असू शकतो तो म्हणजे तन्वीशता, की ते तुम्ही जरूर वापरून बघा. आज तन्वीशता अनेक पेशंट अनेक वर्ष वापरतायत आणि आपलं तन्वी हर्बल्सचं जे Google पेज आहे किंवा Insta पेज आहे, तिथे येऊन लोकं अभिप्राय देतात, की खरंच तन्वीशतानी इतकी छान मदत होते. छोटा मुलगा होता. हं. त्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी खूप टेन्शन आलेलं, तर त्याला उलट्या होत होत्या. तर त्याचे आई-बाबा त्याला तन्वीशता द्यायला विसरले. पण त्याच्या लक्षात आलं. तो आईला म्हणाला, "ए आई, जरा मला त्या 2 तन्वीशता दे गं. मला ते घेतल्यावर बरं वाटेल." त्यानी गोळ्या घेतल्या, बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी पेपरला गेला, चांगले मार्क मिळवले. म्हणजे ज्यावेळी त्रास होतो, हं. त्यावेळी औषध पोटात जाणं महत्वाचं असतं. म्हणजे बरोबर. जसं पाऊस पडल्यावर आपण छत्री घेतो तसं. हं, हं. अगदी. पुण्यावरून राकेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांना तुम्हाला हो. प्रश्न विचारायचा आहे. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. राकेश, हॅलो. आवाज येतोय? हां, येतोय मॅडम मला. नमस्कार राकेश, बोला. हां, मॅडम मला काय होतंय वारंवार सर्दी होतीये ओके. आणि शिंका येतात आणि सर्दी माझी कमीच होत नाहीये. तुम्हाला हां, आपल्या नमस्कार. औषधांनी खूप छान फायदा होईल. अ, तन्वी हर्बलचं पुण्याला शतायू आयुर्वेदिक असं जे डेक्कनला क्लिनिक आहे, तिथे जाऊन तुम्हाला ही औषधं मिळतील किंवा लक्ष्मी रोडला व्ही.बी. खरे अँड सन्स हे आपलं क्लिनिक आहे, तिथेही तुम्हाला औषधं मिळतील. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही दही रोज खाता का? आणि रात्री झोपल्यावरती जेव्हा जाग येते मध्ये कधी उठत असाल, तर तेव्हा तुम्ही पाणी पिता का? तर ह्या 2 सवयी तुम्ही तुमच्या बदला, म्हणजे तुम्हाला जी वारंवार सर्दी होतीये ती कमी होऊ शकेल. आणि दुसरी सोपी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाईकवरनं ट्रॅव्हल करत असाल, तर पुण्याची हवा थोडी थंड असते, कधी उष्ण असते. म्हणजे असं वेदर मिक्स असतं ना, तर कानामध्ये कापूस घालत जा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वातप्रकोप होणार नाही. आणि तुम्ही म्हणालात की खूप शिंका येतात, सर्दी वाटते. तर महत्वाचं औषध म्हणजे संथ कफ आणि तन्वीचेष्टा आणि तन्वीशता ह्या तिन्ही गोळ्या, एक गोळ्या रोज सकाळी तुम्हाला गरम पाण्याबरोबर घ्यायच्या आहेत. आठवड्याभरात तुम्हाला पूर्ण, म्हणजे तुम्ही असं म्हणाल, की मला कधी सर्दीचा त्रास होता का? हे तुम्हाला आठवायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही हे जरूर वापरून बघा. ही आपली एक्स्ट्रॅक्ट मेडिसिन असतात. त्यामुळे ही त्वरित गुणकारी आहेत. म्हणजे सर्दी घेऊन 10-15 दिवसांनी बरं वाटलं असं नाही होणार आहे. आज औषध घेतल्यावर तुम्हाला आजच त्याचा फरक पडलेला दिसू शकेल. आता ही संथ कफची गोळी आहे, ती राकेश तुम्ही थोडीशी चघळून घ्या. जेव्हा तुम्ही चघळून घेता तेव्हा तुमचा थ्रोटमध्ये जे काही जे इन्फेक्शन असतं ते कमी व्हायला मदत होते. तन्वी ज्येष्ठा, संथकफ आणि तन्वीशता ही 3 औषधं लक्षात ठेवा आणि पुण्यामध्ये आपलं शतायू आयुर्वेद अभय देव यांचं हे सेंटर आहे. तिथे तन्वीची सगळी औषधं उपलब्ध आहेत आणि व्ही.बी. खरे अँड सन्स हे 2 सेंटर आहेत. तिथे तुम्ही नक्की जाऊन औषधं घेऊ शकता. माझा WhatsApp क्रमांक आहे, तो तुम्हाला मोबाईल नंबर माझा तिथे फ्लॅश होत असेल किंवा आमचा ऑफिसचा जो नंबर आहे 9820075813 9820075813 आमचा ऑफिसचा क्रमांक आहे. तुम्हालाही अशी कुठली हेल्थ क्वेरी असेल तर तुम्ही याच्यावरती WhatsAppवर करून मेसेज करून आमच्याशी बोलू शकता. आमच्या जवळच्या सेंटरमध्ये येऊन आम्हाला व्हिजिट करू शकता. तन्वी हर्बलचं जे प्रमुख सेंटर आहे दादर इथे, ठाणे इथे, इथे एकदा तरी तुम्ही नाडी परीक्षण करून घ्या. अगदी, अगदी. डॉक्टर मानसे, नेक्स्ट तुम्हाला असं विचारायचं आहे, की बरेच जणांना सतत तोंड येत असतं. तोंड येणं हा त्यांचा कॉमन प्रॉब्लेम झालेला असतो. तर यावर तन्वी हर्बल्सचे काय उपाय तुम्ही सुचवू शकाल? तर तोंड येणं ही सुद्धा एक अशी कंप्लेंट आहे, की ती आपल्याला पटकन नोटिफाय होत नाही, की जिभेला आज जरा चुरचुरतंय हं, हं. आणि मग 2-3 दिवसांनी आपल्याला असं जाणवतं, की अरे हो, हां, तोंड आलंय. इथे लावलं की जरा झुमतंय. तर सगळ्यात साधा याच्यासाठी घरगुती उपाय पहिले करून बघायचा. ते म्हणजे आपले जे साबुदाणे असतात ते भिजवायचे.
आणि साबुदाणे असतात ते असे तोंडामध्ये घेऊन बसायचे. जेव्हा तोंड येतं तेव्हा करून असं एक 5 मिनिटं तसंच ठेवायचं. असं दिवसातनं 2-3 वेळा करायचं. त्यांनी सुद्धा तोंड कमी होतं. हा झाला घरगुती उपाय. पण ह्यानी जर कमी नाही झालं, तर ह्याचा अर्थ काय? एक तर तुमचं पोट साफ होत नाहीये. तोंड येणं याचा अर्थ तुमच्या आतड्यांमध्ये कुठेतरी त्रास आहे. आतडी तुमची कुठेतरी जखमी आहेत किंवा तिथे काही इन्फेक्शन आहे, त्यामुळे सुद्धा तोंड येतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कुंथून मलप्रवृत्ती होत असेल, म्हणजे इतकं हार्ड स्टूल असतं काही पेशंट्समध्ये, की खूप त्रास होतो त्यांना, रक्त पडतं, मग कधी-कधी म्युकस जातं. मग अशा वेळी पण तोंड येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर सतत तुम्ही चिडत असाल, रागवत असाल, तुम्हाला खूप स्ट्रेस असेल, अतिशय टेन्शन्स असतील तरीही तोंड येतं. सो ह्यासाठी सगळ्यात उत्तम कॉम्बिनेशन आपलं आहे ते म्हणजे तन्वी ज्येष्ठा. हे तन्वी ज्येष्ठा जर तुम्ही चघळून घेतलं, तर हे 2 गोष्टी करतं, की जिभेवरती लेयर तयार करतं, तुमचं तोंड आलेलं कमी होतं, झोमणं कमी होतं आणि दुसरी गोष्ट हे तुमचं पोट साफ करायला मदत करतं. तुमचं पोट साफ झालं, आतडी क्लिअर झाली, की आतड्यांमधला जो म्हणजे जे ॲसिड जास्त तयार होत असतं ते कमी होतं आणि आपोआप क्लीनिंग ऑफ द बॉडी म्हणजे डिटॉक्सिफिकेशन होऊन तुमचं तोंड येणं कमी होतं. तर तोंड येणं हे वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसतं. आता काही वेळेला पेशंटना पाईल्सचा त्रास आहे, फिशर आहे, तेव्हा सुद्धा तोंड येतं. कधी-कधी ग्रहणी म्हणजे आपण म्हणतो, की पेशंटना ना लूज मोशन्स होतात, की म्हणजे कधी-कधी त्यांना असं वाटतं, की खाल्ल्यावरती लगेच टॉयलेटला जायला लागतं. तर तेव्हा सुद्धा त्यांना तोंड येत असतं. तर हे ग्रहणी म्हणजे IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम, टेन्शन आलं, की टॉयलेटला जायचं. मग अशा वेळी आपलं जे तन्वी शता आहे, ते एकदम छान काम करतं, की एक पेशंट होत्या पुण्याच्याच, की त्यांना सतत म्हणजे टेन्शन व्हायचं, की अरे आता मला कुठेही गेले ना बाहेर, आता मला टॉयलेटला जायला लागणार आहे, नकोच जाऊया बाहेर, असं म्हणून त्यांनी बसचा प्रवास हे सगळं टाळायला सुरुवात केलेली. कारण त्यांना मनामधनं फोबिया होता, की अरे मी काय करू? जेव्हा त्यांचं नाडी परीक्षण केलं तेव्हा मला एक लक्षात आलं, की त्यांना एक प्रकारे त्यांच्या शरीरातला कफ कमी झालेला होता, की जो योग्य प्रमाणात पाहिजे. कारण कफाचं आवरण सगळीकडे महत्वाचं असतं. सो त्यांना असं कॉम्बिनेशन दिलं तन्वी शता, तन्वी ज्येष्ठा, तन्वी त्रिफळा, की एका महिन्याने आल्या तर मला म्हणाल्या, "मॅडम पुढच्या वेळी तुम्ही माझ्याकडे जेवायलाच या." कारण मला एवढा छान गुण आलाय, की मी एका महिन्यात मला असं झालं नाही, की बाहेर गेले आणि जोरदार पोटात दुखून कळ आली आहे. तर त्यांना म्हटलं, की ह्याच्यासाठी जे कॉम्बिनेशन दिलं ना, ते महत्वाचं होतं, की तन्वी लिव्हा, की लिव्हर फंक्शनवर तुमच्या काम करते ॲज अ टॉनिक. पोटामध्ये मुरडा येऊन तुम्हाला टॉयलेटला जायला लागणं हे अतिशय चुकीचं सिम्प्टम आहे. शौचाला होणं हे नॉर्मल झालं पाहिजे. हे दिनचर्येतला एक भाग आहे. त्यामुळे तो व्यवस्थितच झाला पाहिजे. म्हणजे मी कायम पेशंटना सांगते, की तुम्ही 5 गोष्टी ऑब्झर्व्ह करा. तुम्हाला शांत झोप लागतेय ना? तुम्हाला तहान लागते ना? तुम्हाला भूक लागते ना? तुमची लघवी नीट पास होतेय ना? तुम्हाला चालताना दम लागत नाहीये ना? एवढ्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या लक्ष देऊन फॉलो केल्यात, तर तुम्ही फिट असता हे कायम लक्षात ठेवा, की ह्याकडे तुम्हाला कायम लक्ष द्यायचंय, की तुम्ही म्हणून रोज व्यायाम करायला पाहिजे. एक पेशंट होता. त्याला काय झालेलं, की त्याला सतत अँक्झायटी आणि डिप्रेशन होतं. का? तर त्याला असं वाटायचं, की मला कोण काय बोलेल, म्हणजे माझा बॉस मला ओरडेल का? अशी त्याच्या मनात भीती असायची आणि त्यामुळे त्याला सतत तोंड यायचं. म्हणजे बघा स्ट्रेसमुळे सुद्धा तोंड येऊ शकतं. तर तेव्हा त्याला तन्वी ज्येष्ठा, ओजसा, तन्वी शता असं कॉम्बिनेशन दिलेलं. 10 दिवसात त्याचं काउन्सिलिंग केलं, की "अरे तू पण किती छान आहेस." हे त्याला समजावून सांगायला लागलं, की "अरे येस यू हॅव गुड क्वालिटीज. तू तुझ्याकडे लक्ष दे. बॉस काय म्हणेल किंवा बॉसनी काही विचारलं तर तू प्रश्नाचं उत्तर द्यायचंयस. एवढं ते सोपं आहे." पण हे कधी-कधी समजावून सांगायला लागतं. अगदी, अगदी बरोबर. बारामतीवरून भरत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांना ओके. प्रश्न विचारायचा आहे. भरत तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार भरत. भरत? काही कारणास्तव कॉल कनेक्ट होऊ शकत नाही. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर डॉक्टर नेक्स्ट मला असं विचारायचं आहे, की हो. बरेच जणांना हातापायांची जळजळ होते. तर यासाठी तुम्ही काय उपाय सुचवू शकाल? कधी-कधी कसं असतं मधुमेहाचा त्रास असेल, की हातापायांची जळजळ होते हे एक मेजर सिम्प्टम असतं किंवा आपल्या जर नसा कमकुवत झाल्या असतील हाताच्या, पायाच्या, तरी सुद्धा हातापायांची जळजळ होत असते. तर ह्यासाठी मी पेशंटना कायम सांगते, की तुम्ही एक प्रकारचं लुब्रिकेशन म्हणजे आपण म्हणतो ना खोबरेल तेल किंवा असं हाताला एकदा तरी लावायचं किंवा तन्वी शता आपण पेशंटना सजेस्ट करतो आणि आपल्या तन्वीचं एक सुंदर औषध आहे ते म्हणजे तन्वी सॉफ्ट घृत क्रीम.
हे आपण जर हातापायाला चोळून लावलं ना, तर हातापायांची स्किन छान डेव्हलप होते. एक पेशंट होती, तिची उष्णतेमुळे ना हातापायाची पूर्ण सालपटच निघायची. म्हणजे एवढी की हाताला तिला असं काही लागलं तरी इतकं झोंबायचं. तर हे सगळं तिला वारंवार व्हायचं आणि ह्याला कारण म्हणजे फक्त उष्णता अधिक वाढलेली. एक प्रकारची ॲलर्जी. तर त्याच्यासाठी जेव्हा मी तिला सांगितलं, की "तू तन्वीशताच्या 4-4 गोळ्या दिवसातनं 3 वेळा घे आणि तन्वी सॉफ्ट घृत क्रीम हे तू हाताला चोळून लाव, हातापायाला." तिला इतका छान फरक पडला ना, म्हणजे उष्णतेचे विकार असल्यावर तन्वीशता हे रामबाण औषध आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती का, की पेशंट येतात तेव्हा असं म्हणतात, की "मॅडम तन्वीशता कशा-कशावर घ्यायचं?" तर मी त्यांना कायम असा ग्रुप करून सांगते, की आता मुलं आहेत. आपण एक वयोगट पकडला मुलांचा. तर बालवयामध्ये शरीरामध्ये कफाधिक्य असतं आणि जी बालवयामध्ये वाढ होईल ना, ती तुमची कायमस्वरूपी छान राहते. सो लहानपणी हं. मुलांचं आरोग्य उत्तम असणं महत्वाचं आहे. तर तेव्हा मग मुलांसाठी तन्वीशता का द्यायची? तर हं. त्यांची योग्य वाढ होण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्यांच्यामध्ये एक जो चंचलपणा असतो, तो कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला तन्वीशता मदत करत असतं. सो ओके. मुलांसाठी सुद्धा तन्वीशता हे खूप छान काम करतं. अगदी. मग वृद्ध व्यक्ती असतात, त्यांना कंप्लेंट्स काय असतात? तर शांत झोप येत नाही, भूक लागत नाही, हातापायांची थरथर, कंप असतो. मग त्यांच्यासाठी पण तन्वीशता काम करतो. महिलांना किती त्रास असतात, की मासिक पाळी असते, तेव्हा पोटात दुखतं, कधी-कधी अंगावर पांढरं पाणी जातं, केस गळत असतात, पिंपल्स असतात. अरे त्याच्यावर सुद्धा तन्वीशता काम करतं. म्हणजे तन्वीशता हे तुमच्या फॅमिलीचं पूर्ण औषध आहे आणि शेवटी घरातला कर्ता पुरुष त्याला वेगळीच टेन्शन्स असतात, की सगळ्यांची मनं राखून घराला एकसंध ठेवण्याचं काम त्याचं आणि आज व्हॅलेंटाईन्स डे पण आहे. सो फॅमिलीचा जो कर्ता पुरुष आहे त्याचं सगळ्यांवर प्रेम असतं. म्हणजे आई, वडील, बायको, मुलं सगळ्यांना त्याला आनंदी ठेवायचं असतं. सो त्याच्यासाठी पण तन्वीशता खूप मदत करतो. आपले एक पेशंट होते. त्यांना 40s मध्ये ना असं एक डिप्रेशन आलेलं. ते म्हणाले, की "मॅडम ना मला ऑफिसमध्ये गेल्यावर खूप गोंधळायला होतं काम करताना. म्हणजे मला असं वाटतं, की माझे आकडे चुकत नाहीयेत ना." मग त्यांना म्हटलं, की "तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना मनामध्ये एकदा रिवाईज करा, की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय. कोण काय बोललेलं सतत आठवतंय का?" मग हं. त्यांनी ते डिटेलिंग करून मला सांगितलं आणि मग मेन कारण आम्हाला कळलं त्यांचं. बरोबर त्यांना औषध दिलं, लागू पडलं. ओजसा. ओजसा दिल्यावरती त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट झाला. म्हणजे आता परीक्षेचा काळ आता आहेच. तेव्हा अनेक विद्यार्थी फोन करून कळवतात, की "मॅडम आम्ही ओजसा रोज रात्री 1 घेतोय. हं. आमच्या अभ्यासामध्ये म्हणजे आम्हाला जो एक चंचलपणा होता, तो कमी व्हायला मदत होतीये." आणि बेसिकली ओजसा काय करतं, की आपल्या मनाला शांत करतं. हं, आपल्याला हं, हं. फ्रेश फीलिंग द्यायला मदत करतं. ओके. डॉक्टर मानसी, तन्वी हर्बल्सचे पुणे सेंटर, कोल्हापूर सेंटर, अलिबाग सेंटर, तर याबद्दल, या सेंटर्सबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. आपल्या तन्वी हर्बल्सची ठिकठिकाणी क्लिनिक आहे. अलिबागला पितळे मॅडम म्हणून आहेत, तिथे आपलं सेंटर आहे. तर तिथे आपला फ्री हेल्थ चेकअप कॅम्प असतो. म्हणजे आजार असो कोणताही, तन्वी हर्बल्सचा उपचार सही म्हणजे केस गळणं असू दे, उच्च रक्तदाब असू दे, मधुमेह असू दे, लिव्हर प्रॉब्लेम्स असू देत, किडनी स्टोन्स असू देत, गॉल स्टोन्स असू दे, या सगळ्याकरता एकदा तरी तुम्ही तन्वी हर्बल्सचा उपचार नक्की ट्राय करून बघा असं मी सांगेन, की अलिबागला आपलं सेंटर आहे. चिपळूणला शिर्के यांचं सेंटर आहे. कोल्हापूरला सुद्धा आपला कॅम्प आहे. तर कोल्हापूरला सुद्धा जो कॅम्प आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसत असतीलच आणि तन्वी हर्बल्सचा जो ऑफिसचा क्रमांक आहे 9820075813 इथे तुम्हाला तुमच्या जवळचा सेंटरचा नंबर मिळू शकेल, की जिथे तुम्ही संपर्क करून आमच्याशी संपर्क करू शकता. सो आपल्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता www.tanviherbals.com. म्हणजे छोटा-छोटा आजार असतो. तो जेव्हा छोटा असतो ना तेव्हाच ट्रीट करा. म्हणजे केस गळायला सुरुवात झाली आहे ना, लगेच औषध घ्या. केस हं. पिकलेत ना, तर लगेच औषध घ्या, तर ते मुळापासून काळे येऊ शकतात. मधुमेहाची सुरुवात आहे, लगेच आपल्या तन्वी हर्बलच्या कन्सल्टंटना भेटा. उच्च रक्तदाब आहे, जरूर शतजीवंती ट्राय करून बघा. शतजीवंती इट्स लाइक अ बेस्ट टॉनिक. आफ्टर 40 आम्ही प्रत्येकाला सांगतो, की तुम्ही शतजीवंती नक्की घ्या. आता लिव्हर प्रॉब्लेम्स आहेत, तर लिव्हर टॉनिक म्हणून तन्वी लिव्हा घेऊ शकता. सतत होणारी सर्दी, खोकला, कफ आहे, तर तेव्हा तन्वी ज्येष्ठा संथ कफ घेऊ शकता. पाईल्स, फिशर, फिस्टुला म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो गुदद्वाराचा त्रास असतो, तेव्हा तुम्ही तन्वी ज्येष्ठा, तन्वी त्रिफळा, तन्वी शता घेऊ शकता. अशी ही आपली एक्स्ट्रॅक्ट मेडिसिन्स आहेत. एकदा तरी तुम्ही आपल्या वेबसाईटला, YouTube चॅनलला, Instagramला जाऊन बघा. आपल्या तन्वी हर्बल्सच्या ज्या संचालिका आहेत, डॉक्टर मेधा मेंदळे यांचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला YouTubeवर ऐकायला मिळतील. ते जरूर ऐका. मॅडमनी खूप छोटे-छोटे घरगुती उपाय पण सुंदर सांगितलेले आहेत, की तुम्ही जेवण झाल्यावरती 1 चमचा तूप आणि त्याच्यामध्ये सुंठ घ्या.
की त्यांनी काय होतं, गुडघ्यांमध्ये जो कटकट आवाज येत असतो तो कमी होतो. लंघन कसं करायचं, कधी करायचं, विड्याचं पान खायचं की नाही, या सगळ्याची माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरून मिळणार आहे. आणि तन्वी हर्बल्सची जी औषधं आहेत ती एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे तुमच्या रक्तामध्ये जलद मिसळतात. आणि ह्याचं म्हणजे मी असंच म्हणेन की टॉनिक एक का घ्यायचं, की आयुर्वेद काय म्हणतो, की तुम्ही आजारी पडू नये म्हणून औषध घ्या. बरोबर. आजारी पडल्यावर औषध नका घेऊ, आजारी पडू नये म्हणून टॉनिक घ्या. आणि म्हणून मी म्हणते की तुम्ही तन्वी शतक जरूर बरोबर. घेऊन बघा. अगदी. डॉक्टर मानसे, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, एकंदरीतच आपण पाहिलं सर्व विकारांवर तन्वी हर्बल प्रोडक्ट्स खूप फायदेशीर आहेत. घंटाळी, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचे वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. तन्वी हर्बल प्रोडक्ट्स हे केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. तर कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.